1890 म्हणजे जवळजवळ 130 वर्ष ही सेवा इकडे दिली जाते. लोकांना विनामूल्य, काहीच पैसे आकारले नाही. म्हणजे लोक त्यांच्या स्वखुशीने काही द्यायचे तर देतात. तर जय शिवराय मित्रांनो, आता मी ना मुंबादेवीच्या इकडे आलेलो आणि मुंबादेवीच्या मंदिराच्या म्हणजे मुंबादेवीचं जे मुंबादेवी मंदिर आहे ना, काळबादेवी, तर इथे मला ना इंटरेस्टिंग गोष्ट बघायला भेटली जी मी आता तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही तिकडे बघू शकता की तिकडे ना मुंबादेवीचं मंदिर आहे, काळबादेवीचं मुंबादेवीचं मंदिर आहे. आणि त्या मुंबादेवीच्या मंदिरापासून जर तुम्ही असं सरळ झवेरी बाजारातून चालत आलात ना, हे पूर्ण झवेरी बाजार आहे. आणि जसं तुम्ही या साईडला मुंबादेवीच्या मंदिर इथे चालत आलात ना, तर तिकडे ते बघा खारापुरा सार्वजनिक परब असं एक तुम्हाला ठिकाण दिसेल. तर ही ठिकाण काय आहे ना, आता मी तुम्हाला ते तिकडे जाऊनच दाखवतो, चला. तर मित्रांनो बघा, हे आहे ना खाराकुवा म्हणून एक ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाणी बघा काय केलं जातं, तर या ठिकाणी ना जे सार्वजनिक पाणी वाटलं जातं, म्हणजे 1890पासून इथे पाण्याची सेवा दिली जाते. म्हणजे जवळजवळ किती 125 वर्ष या ठिकाणी पाण्याची सेवा दिली जाते, तीही तांब्याच्या भांड्यामधून. हे बघा इथे तुम्हाला मोठमोठे ना तांब्याच्या अशा पाण्याच्या टाक्या दिसतील, खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत, 500 अशा मोठ्या लिटरच्या. तर ह्या टाक्यांमधून सर्व लोकांना म्हणजे दिवसभर 12ही महिने 24 तास इथे पाण्याची सेवा सुरू असते लोकांसाठी. आणि सगळ्यांना मोफतमध्ये पाणी दिलं जातं, एकही रुपया चार्ज केला नाही जात. म्हणजे आज म्हणायचं झालं तर आज हा जो झवेरी बाजार आहे हा पूर्ण व्यापारी बाजार आहे. इथे जुन्या काळापासून व्यापार चालला जातो, पण आज ह्या झवेरी बाजारामध्ये एका जागी असं मोफत पाण्याची सर्व्हिस दिली जाते. आणि या ठिकाणाला खाराकुवा म्हणून ओळखलं जातं या जागेला. का ये जो पानी की सर्विस चालू की है कितने साल पुरानी है? बहुत दूरी है, 70 साल। अच्छा 70 साल। खाराकुआ नाम क्यों पड़ा इस जगह को? पहले से नाम है खाराकुआ, पहले से ही नाम है, ऐसा कुछ इसका कोई रीज़न नहीं है बड़ा ऐसा? हाँ तरी बघा असं आहे. और इनके कोई मतलब ये किसने स्टार्ट किया था, ऐसा कुछ पता है? नहीं, वो तो कुछ वो ऐसे ही संस्था कोई चला रहा है, खाराकुआ करके संस्था है, वही चलाता है। अच्छा. तर मित्रांनो बघा, खाराकुआ म्हणून अशी एक जी संस्था आहे ना, त्याच संस्थेमार्फत इथे ही पाण्याची सेवा दिली जाते. 1890 म्हणजे जवळजवळ 130 वर्ष ही सेवा इकडे दिली जाते. लोकांना विनामूल्य, काहीच पैसे आकारले. लोक त्यांच्या स्वखुशीने काही द्यायचे तर देतात, पण स्वतःहून ती लोक असले असं काही 1 रुपया कोणाला मागत नाही, फ्रीमध्ये लोकांना ती सर्व्हिस देतात. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही ना तांब्याच्याच भांड्यामध्ये का लोकांना पाणी देता, तर ते मला बोलले की तांब्याच्या भांड्यामध्ये कसं पाणी थंडगार राहतं आणि ते तांब्याचा गुणधर्मही त्यामध्ये उतरला जातो, त्यामुळे आणि ते पाणी पण तांब्याच्या टाक्यांमध्ये स्टोअर केलं जातं, त्यामुळे तांब्याच्याच भांड्यामधून लोकांना हे पाणी दिलं जातं, जेणेकरून पाण्याचा गारवाही टिकून राहील, लोकांना न्यूट्रिशनल व्हॅल्यूही त्या पाण्यातली मिळेल. हे बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे या टाक्याने इथे लावलेल्या गेल्या आहेत. हे बघा जवळजवळ 1 2 3 आणि मागे 3-4 टाके, अशा एकूण 5 ते 6 टाके आहेत. आणि इथे बघा ग्लास ठेवलेले आहेत. तर जो कोण व्यक्ती आहे ना त्याला हवं तर त्या हिशोबाने त्याचं. तर इकडे एरवीनात एक काका असतात, मगाशी तुम्ही बघितलं असेल, ते काका इथे सर्वांना पाणी वाटतात, पण आता ते काका नंतर निघून गेल्यानंतर लोक स्वतःच्या हाताने तिथून पाणी घेतात आणि पित असतात. तर जेव्हा केव्हा मित्रांनो तुम्ही झवेरी बाजारला आलात ना, तर आवर्जून या ठिकाणाला तुम्ही भेट द्या आणि तुम्ही इथल्या पाण्याचा आस्वाद घेऊ शकता. काही पैसे वगैरे नाही घेत, फ्री ऑफ कॉस्ट ही सर्व्हिस असते. तर इथे तुम्ही पाण्याचा आस्वाद वगैरे घेऊ शकता. आणि जस्ट त्याच्याच बाजूला खाऊगल्ली पण आहे, तर तुम्हाला हवं तर तुम्ही तिकडे खाऊगल्लीलाही जाऊ शकता आणि खाऊगल्लीचाही आस्वाद वगैरे घेऊ शकता. तिकडे खाण्यासारखे बरेच पदार्थ असतात. तर इथे आल्यावर नक्कीच या पाण्याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही इथे कधी आलात की नाही. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.